बुलेटिनची सुरुवात करूयात आणि बुलेटिनची सुरुवातीचीच बातमी गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। त्यांच्यासह 5 जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। न्यायाधीश निकम यांनी ही सुनावणी दरम्यान ही न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। न्यायालयीन कोठडी त्यांना देण्यात आलेली आहे। 5 जणांना ही न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचं कळतंय। गायकवाड यांची जेलमध्ये रवानगी होणार आहे। 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी आहे। उल्हासनगर कोर्टाने आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना याआधी 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। आज ही पोलीस कोठडी संपलेली होती आणि त्यानंतर आज त्यांना उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आलं। ठाणे पोलिसांनी कोर्टाच्या परिसरात 200 मीटरपर्यंत जमावबंदीचे आदेश देखील लागू केलेले आहेत आणि आता या संदर्भात ही अपडेट येते। या संदर्भातले अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, काय सांगता येईल? आता 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचं कळतंय। नक्कीच साधारणपणे पोलिसांनी गणपत गायकवाड आणि त्यांच्यासह एकूण 5 आरोपींना उल्हासनगरच्या कोर्टामध्ये निकम मॅडम यांचं कोर्ट आहे इनलाईन पोलीस स्टेशनचं, तिथं 5 जणांना 9 वाजता हजर केलं होतं। आजचे विशेष कोर्ट होतं आणि विशेष कोर्ट परवानगी घेऊनच ही सुनावणी सुरू केली गेली होती आणि निकम मॅडम जे आहेत न्यायाधीश यांनी या 5 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। आता या 5 जणांची रवानगी जी आहे ती जेलमध्ये होईल। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना आता जेलमध्ये जावं लागेल। ज्या पद्धतीनं त्यांनी जे पोलीस आहेत त्यांच्यातर्फे विशेष सरकारी वकील जे आहेत राजन साळुंके यांनी बाजू मांडली होती। तपासामध्ये कशा पद्धतीने प्रगती आहे, तपासामधले आणखीन आरोपी जे आहेत ते फरार आहेत, त्यांचा शोध घेणं, त्यांना ताब्यात घेणं, त्यांच्याकडून माहिती घेणं, हा संपूर्ण हल्ला जो आहे तो पूर्वनियोजित होता असं प्रथमदर्शनी समोर आलं होतं। त्यानुसार तपास केलेला आहे। त्यामधल्याही काही गोष्टी ज्या आहेत की या बैठका कुठे झाल्या होत्या किंवा असं काही ठरलं होतं का, आणि ते ठरलं असेल तर कशा पद्धतीने ठरलं होतं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पोलिसांनी जे न्यायाधीश आहेत त्यांच्यासमोर मांडल्या होत्या। पण 12 दिवसांची ऑलरेडी त्यांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि याचमुळे आणखीन कोठडीची गरज नाही असं न्यायालयाने स्पष्ट केल्यामुळे या सर्वांची 5 जणांची 14 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। याचवेळी पोलिसांनी एक विशेष मागणी केली की त्यांची जी कोठडी आहे किंवा त्यांना जेलमध्ये ठेवलं जावं, याकरता ठाणे जिल्ह्यामध्ये कुठल्या जेलमध्ये ठेवलं जाऊ नये, तर ठाणे जिल्ह्याच्या बाहेरचं होऊ शकतं की तळोजा जेल असेल किंवा मुंबईतलं कुठलं जेल असेल जे अतिशय सुरक्षित जेल मानले जातात, त्या ठिकाणी यांची रवानगी केली जाऊ शकते। कारण का ज्या पद्धतीनं हा राजकीय वाद आहे यामध्ये दोघंही म्हणजे महेश गायकवाड असेल किंवा गणपत गायकवाड असेल यांचे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये संतापलेले आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो। या सर्व गोष्टी लक्षात घेता या 5 जणांची रवानगी जी आहे ती तळोजा जेल किंवा ठाणे जिल्ह्याच्या बाहेर जे जेल आहे तिथं केली जावी अशी मागणी जी आहे ती पोलिसांतर्फे करण्यात आलेली आहे। आता त्यानुसार त्या जेलच्या कर्मचाऱ्यांना बोलून किंवा अधिकाऱ्यांना बोलून त्यांची रवानगी जी आहे ती केली जाईल किंवा विशेष ऑर्डर काढून त्यांना थेट त्या जेलमध्ये पाठवलं जाईल। त्या रिमांडमध्ये पोलिसांची प्रामुख्याने हीच मागणी होती। या तपास जो आहे हा संपूर्ण हल्ला जो आहे तो पूर्वनियोजित होता। या पार्श्वभूमीवरती यांची बैठक कुठे झाली, कशा पद्धतीने यांनी संपूर्ण प्लान आखला आणि कशा पद्धतीनं हा हल्ला करायचा होता, या सगळ्या गोष्टी ज्या त्या तपासायच्या आहेत। यामध्ये आणखीन 3 आरोपी फरार आहेत ज्यांनी येऊन या ठिकाणी सुरुवातीला आतमध्ये केबिनमध्ये बसले होते, नंतर केबिनच्या बाहेर गेले होते आणि त्यामुळेच हा हल्ला जो आहे तो पूर्वनियोजित आहे। त्यांच्याकडून काय माहिती घ्यायची, त्यांना काय माहिती होती या प्रकरणामध्ये, या सर्व गोष्टींविषयी पोलिसांनी त्यांची आणखीन 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे त्याची मागणी केली होती। पण न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून या सर्वांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केलेली आहे। मी कोर्ट परिसर आपल्याला दाखवू शकतो। ठाणे पोलिसांनी या कोर्ट परिसरामध्ये 200 मीटरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत। त्यामुळे कोर्टाचे 4ही बाजूचे गेट जे आहेत त्या 4ही बाजूच्या गेटवरती अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लावला गेलेला आहे। इथल्या नागरिकांना देखील आवाहन केलं गेलं होतं की तुम्ही या प्रिमाइसेसमध्ये 12 वाजेपर्यंत येऊ नये, यामुळे कोणालाही आतमध्ये सोडलं जात नाहीये। तर समर्थक आपण जे पाहिले तर त्या तिथं कोपऱ्यामध्ये जो मेन गेट आहे त्या मेन गेटवर मोठ्या प्रमाणात समर्थक आणि ते मागे देखील समर्थक जे आहेत हे दोन्ही गटाचे समर्थक जे तिथे येऊन थांबलेले आहेत। त्यांना निकालाची प्रतीक्षा होती, अपेक्षा होती, पण आता ज्यानुसार माहिती दिली आहे त्यानुसार न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि समर्थकांना आधीच पोलिसांनी सक्त ताकीद दिली होती आणि जमावबंदीचे आदेश
लागू केले होते. त्यामुळे गेल्या वेळेपेक्षा यावेळेस अजिबात गर्दी या कोर्टाच्या परिसरामध्ये पाहायला मिळत नाहीये आणि पोलीस देखील सर्वांना विचारतायत तुम्ही कशा करता आलेला आहात, तुमचं काय संपूर्णपणे काम आहे आणि कोणालाही या परिसरामध्ये थांबून दिलं जात नाहीये. तर ही संपूर्णपणे सुरक्षा लावली गेलेली आहे. इथून आतमध्ये साधारणपणे 8च्या सुमारास गणपत गायकवाड आणि त्यांच्या 4 साथीदारांना म्हणजे एकूण 5 जणांना 8च्या सुमारास कोर्टामध्ये हजर केलं गेलं होतं. 9 वाजता सुनावणी सुरू झाली आणि 15 मिनिटात सुनावणी संपलेली आहे. आता पुढे जाऊन जे इतर आरोपी या प्रकरणामध्ये सांगितले तर त्यांना पोलीस कसं पकडतंय, त्यांच्यावरून काय माहिती घेतंय, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होतील आणि लवकरच पोलीस तपासामध्ये काय प्रगती होईल त्या गोष्टी ज्या आहेत ते कोर्टामध्ये मांडल्या जातील. पण आता या 5 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. अगदी अगदी अजित, आता या 5ही जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. आता पोलीस तपासात अधिक काय हाती येतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. अजित, या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी याविषयीचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.